स्वामी शांति महाराज की जय। ऋषिकेश्वर भगवान की जय। कृष्णेश्वर भगवान की जय। सिद्धेश्वर भगवान की जय। हळू हळू घ्या इकडं, घ्या इकडं. गाडी पुढे पाटील हो पाटील बस फिरव फिरव. अरे मग तरी बांधेल दोन चार काढून चला आवलं तर काय आलो करता हा भैया ये लांगर को. घट लावून घ्या महाराज अशी आलो घ्या फक्त आलो
हळू घे हळू 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 मंडळी, याची देही याची डोळा, आनंदाचा सोहळा आणि जगद्गुरू जगतवंदनीय सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमात आपण आहे. आणि आश्रमामध्ये बघताय तुम्ही पाठीमागं सर्जेराव भाऊ चव्हाण असतील, लखनचे मालक, आणि मनोहर भाऊ चव्हाण यांचे चिरंजीव, आणि त्या रथाच्या पुढे फॉर्च्युनर आणि त्याच्या पुढे लखन. म्हणजे ज्या लखनने, ज्या हिंदकेसरी लखनने फॉर्च्युनरचा मान मिळवून दिला, त्या लखनला हा मान, आणि ह्या लखनमुळं या मंडळीला हा मान. म्हणजे एक नंदी काय करू शकतो, काय घडवू शकतो, याचं जिवंत उदाहरण हे आहे. आज कुठलाही गाजावाजा स्वतःच्या खिशातला न करता, स्वतःच्या खिशातला पैसा खर्च न करता हा सगळा आनंदमय सोहळा अनुभवत आहे लखनचं कुटुंब, लखनचे मालक. आणि साक्षात भगवान शिवाच्या दरबारात आपण आहे. 12वं ज्योतिर्लिंग घृष्णेश्वर महादेव मंदिराच्या दरबारात आपण आहे. जगद्गुरू जनार्दन स्वामींच्या आश्रमात आपण आहे. आणि जगद्गुरू स्वामी शांतिगिरी महाराजांच्या आशीर्वादाने आणि उपस्थितीत हा सोहळा संपन्न होणार आहे. थोड्याच वेळात या सोहळ्याचा एक उत्साह वातावरण त्या ठिकाणी राहील. त्या ठिकाणी लखनचा असेल किंवा सर्जेराव भाऊचा असेल, दोघांचाही त्या ठिकाणी एकदम जंगी स्वागत सोहळा त्या ठिकाणी होणार आहे. आता बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने मालकाचं या ठिकाणी स्वागत करण्यात येतं आहे. रथात बसून रथामध्ये मिरवणूक, आणि पाठीमागे समोर रथाच्या फॉर्च्युनर जी लखन आणि सर्जाने जिंकलेली. आज तर खऱ्या अर्थाने सर्जा पण सोबत पाहिजे होता, हिंगोलीचा सर्जा हा पण सोबत पाहिजे होता, पण अंतर जास्त असल्यामुळे केवळ लखनची या ठिकाणी सत्कार सोहळा होणार आहे, एक जंगी मिरवणूक. कारण की या भगव्यामय वातावरणात ही मिरवणूक निघणं आणि त्या मिरवणुकीच्या माध्यमातून लखनला त्या ठिकाणी स्वतः शांतिगिरी महाराजांच्या समोर उपस्थित करणं, त्यांचा लखनचं पूजन सोहळा करणं, हा एक आनंदाचा क्षण हा लखनच्या कुटुंबासाठी असणार आहे. संपूर्ण आश्रम परिसर जवळपास 50-50 हजार, म्हणजे 50,000 ते 1 लाखांपर्यंत लाखो लोक या ठिकाणी या कार्यक्रमासाठी रोजचे उपस्थित राहतात. आणि त्या भक्त परिवाराच्या समोर हा सोहळा या ठिकाणी होणार आहे. एक आनंदाचा क्षण. या क्षणाला जर त्यांच्या गावात जरी साजरा केला असता तरी इतका हा सोहळा त्याला इतकं मोठं वातावरण निर्मिती नसती झाली. आणि सांगायचं झालं तर कारण की धार्मिक ठिकाणी हा सोहळा होतो आहे, साक्षात भगवान शंकराच्या दरबारात होतो आहे, त्याच्यामुळे विचार करा की हा योग केवळ त्या महादेवाच्या नंदीने जुळवून आणला असं म्हणता येईल. आणि लखनने ते सिद्ध करून दाखवलं, वेळोवेळी सिद्ध केलं. डबल हिंदकेसरी आणि फॉर्च्युनरचा मानकरी. आपण या ठिकाणी संपन्न करतो आणि लोक बघताय कारण की हे व्यासपीठ जे आहे धार्मिक व्यासपीठ आहे. आणि या धार्मिक व्यासपीठाच्या ठिकाणी हा काय विषय नेमकं बैल या ठिकाणी मिरवणूक होती आणि कशा करता होती, काय होती, बऱ्याचशा मंडळींना माहीत नाही, अनभिज्ञ आहे. पण फॉर्च्युनरचं मैदान हे इतकं गाजलं की बऱ्याच लोकांना सांगायची गरज नाही. आणि जवळपास सगळ्यांना कल्पना आहे की हाच तो नंदी, हाच तो लखन आहे की ज्यांनी 50 लाखाची फॉर्च्युनर मालकाला मिळवून दिली. आणि हळूहळू चर्चा पांगली आल्यापासून आपण बघतोय की त्याच्यासोबत फोटो काढायला महिला असतील, मुली, पुरुष असेल, मुलं असतील, तरुण मुलं असतील, हे सगळी मंडळी फोटो काढायला त्याच्यासोबत उत्साही आहे. समोर जो मंडप बघताय तुम्ही पॅन्डॉल, त्या पॅन्डॉलमध्ये त्या ठिकाणी लखनचा सत्कार असेल. त्या ठिकाणी सर्जेराव भाऊंचा सत्कार होईल. आश्रमाचा निसर्गरम्य परिसर आणि या चहूबाजूला वेरूळ लेणी, बरीच मंडळी वेरूळ लेणीला भेट देऊन गेली असेल, बरीच मंडळी व्हिडिओ बघणारी ही घृष्णेश्वर मंदिरात येऊन गेली असेल, जे 12वे ज्योतिर्लिंग आहे त्याच्यात येऊन गेलेली असेल. अशाच
या पावन धर्तीवरती साक्षात जनार्दन स्वामी जे शिव अवतारी ज्यांनी अखंड 16 वर्ष तपश्चर्या केली, एक लवंग आणि एक कप दूध या 16 वर्ष त्यांनी तेवढं सेवन करून ते 16 वर्ष तपश्चर्या केली. अशा पावन संतांच्या भूमीत आपण आहे आणि या पावन संतांच्या भूमीमध्ये हा सोहळा होतो आहे. खरंच एक दुग्ध शर्करा योग म्हणावं लागेल आणि आनंदाची पर्वणी म्हणावं लागेल चव्हाण कुटुंबासाठी, लखनच्या कुटुंबासाठी, विशेषतः लखनच्या परिवारासाठी, लखनवर प्रेम करणाऱ्या लोकांसाठी हा सगळा सोहळा एक विलक्षणीय आहे. आणि या सोहळ्यासाठी प्रत्येक गाडा मालक त्या ठिकाणी वाट बघत असतो. असा सोहळा आमच्या नंदीमुळे कुठेतरी व्हावं, असा सोहळा आज संपन्न होतो आहे. तुम्हाला संपूर्ण मधला आतला परिसर दाखवतो, आतला प्रोग्राम दाखवतो कशा पद्धतीने त्या ठिकाणी लखनचा सत्कार सोहळा होणार आहे. आवीच्या चेहऱ्यावरती हसू आहे, कारण की आवीनी हा क्षण कधीच बघितलेला नव्हता. आज पहिल्यांदा बघतोय की काय आता तमाशा. मैदानात गेल्याच्या नंतर तर तो क्राऊड वेगळा असतो, बैलगाडा शर्यतीवर प्रेम करणारी वेगळी असते, पण धार्मिक वातावरणात धार्मिक मंडळी या नंदीवरती एक वेगळं प्रेम दाखवते. त्याचा एक वेगळा सोहळा दिसतोय. आज खऱ्या अर्थाने या नंदीचा सोहळा तुम्ही बघाल तर महिला या ठिकाणी भगवा ध्वज घेऊन, महिला माता भगिनी या ठिकाणी भगवा ध्वज घेऊन त्या नंदीचं स्वागत करण्यासाठी उभा आहे. आणि आजूबाजूला गर्दी बघा, फोटो काढणारी मंडळी बघा, रील बनवणारी मंडळी बघा. आणि याच भगवान शिवाचं या प्रवेशद्वारावरती या ठिकाणी भव्यदेव मूर्ती आहे आणि याच प्रवेशद्वारातून आतमध्ये लखन जाणार आहे. आणि त्या ठिकाणी पाठीमागे हा जो स्टेज दिसतो, या स्टेजवरती लखनचा सत्कार सोहळा होणार आहे. याची देही याची डोळा मंडळी बघा आणि अनुभवा की एक नंदी काय करू शकतो. ज्या बैलगाडा क्षेत्राने ज्या उंचीवरती लखनच्या कुटुंबाचं, लखनच्या मालकाचं नाव वरती केलं, त्याच कुटुंबासाठी हा विलक्षण योग म्हणावा लागेल. वाजत गाजत आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी, डबल हिंद केसरी लखनचं आगमन या ठिकाणी होत आहे. या ठिकाणी महिला माता भगिनी, पुरुष मंडळी यांच्या उपस्थितीत या ठिकाणी लखनचं स्वागत होत आहे. आणि हा सोहळा बघा, पब्लिक बघा, स्वतः शांतिगिरी महाराज लखनला घेण्यासाठी रॅम्पवर चालायचं लखनला. असा सोहळा पुन्हा होणे नाही. लखनच्या कुटुंबासाठी, लखनवर प्रेम करणाऱ्या मंडळींसाठी हा एक विलक्षणीय योग म्हणावा लागेल. कारण या धर्मपीठावर, या धर्मपीठाच्या व्यासपीठावरती जगद्गुरू वंदनीय राष्ट्रसंत जनार्दन स्वामींच्या या आश्रमात आणि स्वतः उत्तराधिकारी जगद्गुरू महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी बाबांच्या आशीर्वादाने उपस्थितीत या ठिकाणी लखनचा सोहळा होणार आहे. आणि स्वतः बघू शकता शांतिगिरी बाबा या ठिकाणी लखनला घेण्यासाठी दाखल झाले. साक्षात भावमुद्रा बघा बाबा.
हा लखनचा आतापर्यंत लखन भारतात लाखो लोकांचे चाहते आहेत आणि करोडो रुपयांचे बक्षीस लखनला प्राप्त केलेले आणि म्हणून लखनचे वय सध्या किती वय 5 वर्ष 5 वर्षाचा लखन आहे 5 वर्ष वय लखनचा आहे आणि जालना जिल्ह्यातील गजानन काळे यांच्याकडून 11,51,000 रुपयाला त्यांचे सर्जरावजी चव्हाण आणि त्यांचे सहकारी दुसरे मनोहर चव्हाण या लोकांनी तो खरेदी केला आणि त्याला लहानसं मोठं करून 5 वर्षामध्ये यांनी 11 घेतला माणसाला मिळवून दिले ही विशेषता आहे आणि फॉर्च्युनर गाडी पण लखनने जिंकली म्हणून भगवान महादेवाचा वाहन या लखनचं फार पूजन आज आपण करतोय आणलेलं कापून घेतलं पाण्याचं तांब्या घ्या कोणाकडे भरलेलं पाणी तांब्या महिलांमध्ये वगैरे तांब्या बॉटल नका घ्या तांब्या घ्या बस आलाय बस गर्दी नको बाकीचे पुढे जाऊ नका जास्त हा आणि सगळे तुम्ही जरा थोडं मागे सरका लाईव्ह चालू आहे सगळं सगळ्यांना फोटो वगैरे सगळं भेटतील लखनचं पूजन अजून लुंग्या बोलव पटक्यान बोलव थोडं मागर असं ये तुम्ही बसा खाली बाकी मावशी खाली लखनची जे नेहमी टांगा शर्यतीमध्ये शंकरपटामध्ये लखनला जे चालवतात ते किशोरजी कदम कोंडोळीचे आहेत पैठण तालुक्यातले आणि लखनचा 24 तास जे सांभाळ करतात त्यांच्या आवीदादाचं सुद्धा टाळी वाजून अभिनंदन आपण इथं करू आदरणीय सर्जरावजी आणि आदरणीय मनोहररावजी या दोघांचंही पूजन करा त्याचे जे सेवक मंडळी आहेत त्यांचंही पूजन करा आणि आत्तापर्यंत लखनची बऱ्याच जणांनी आमच्या चव्हाण परिवाराकडे सुद्धा लखन विकत मागितला आतापर्यंत 1,51,00,000 लखन मागणी करण्यात आली पण सर्जरावनं सांगितलं नाही लखन काही मिळणार नाही आणि म्हणून का हो सर्जराव लखन द्यायचा नाही ना आणि द्यायचा असलं तर पहिल्यांदा आम्हाला फोन करायचा हा तसा तो तुमच्याकडे म्हणजे आमचाच समजा भले बक्षीस तुम्ही घ्या एकदा आदरणीय सर्व चव्हाण परिवाराचं जरा जोरदार टाळी वाजवून अभिनंदन आपण या ठिकाणी करू आणि 5 वर्ष वयाचा लखन आज ज्याचं पूजन आपण इथं संपन्न केलेलं आहे आणि शंकरपट टांगा शर्यत यामध्ये पूज्य बाबाजींना विशेष आवड आहे आणि म्हणून आमच्या आदरणीय राजूभाऊ पवार यांच्याशी ज्यावेळेस सर्व चर्चा झाली तसं आपल्याला शंकरपट टांगा शर्यतीचंच नियोजन करायचं होतं पण आता सर्जराव तुमची जबाबदारी पुढच्या वर्षी जनार्दन स्वामींच्या पुण्यतिथीला शंकरपट टांगा शर्यतीचं आपल्याला नियोजन करायचं
आणि त्याचं संपूर्ण नियोजन प्लॅनिंग तुम्ही करायचं. हा बाकी सहकार्य अक्षय तृतीया बाबाजी आणि लई उशीर होईल त्याला, त्यामुळे अक्षय तृतीयालाच राजूभाऊ शंकरपट टांगे शर्यत करायची आपल्याला. एवढं 1 वर्षाची वेटिंग नाही म्हणत्या बाबाजी. तर आपण अक्षय तृतीयेला इथं वार्षिक यज्ञ अनुष्ठान असतं, त्यावेळेसच आपण टांगा शर्यतीचं आयोजन नियोजन करू आणि साक्षात भगवान शिवाचा नंदी म्हणून लोकांचा अवतार असल्यामुळे लखांच्या मालकांनी सुद्धा संकल्प केलेला आहे की त्याला मी कधी पण विकणार नाही, म्हणून त्यांचं विशेष अभिनंदन आपण इथं करू. आणि लखनचं नित्य नियमानं बाबाजी रोज सकाळी लखनला स्नान घातल्या जातं, त्यानंतर गीर गाईचं दूध सकाळ आणि संध्याकाळ प्रत्येकी 5-5 लिटर दूध हे लखनला पिण्यासाठी दिल्या जातं. 10-12 प्रकारच्या डाळी भिजून त्याला खाऊ घातल्या जात्या. गावरान तुपात गव्हाचे पिठाचे गोळे लखनला खाण्यासाठी दिल्या जातात. गावरान तुपामध्ये या नंदीची ते सेवा करतात. दिवसभर ज्वारीचा सुका कारवा हिरवा चारा खायला दिला जातो. रडिंग वगैरे हे रोजचे त्याचे व्यायाम आहेत. अशा प्रकारे रोज लखनला खुराक दिला जातो. आणि म्हणून या नंदिकेश्वराची सेवा म्हणजे साक्षात भगवान शिवाची सेवा आहे. आणि म्हणून आज आपण लखनची शोभायात्रा करू, लखनचं पूजन आणि स्वागत आपण इथं केलेलं आहे. मी पुन्हा एकदा चव्हाण परिवाराचं मनपूर्वक अभिनंदन या ठिकाणी करतो. आणि खऱ्या अर्थानं सगळ्या जगातल्या विधर्मी लोकांना विनंती आहे, अरे आमचे बैल जर एवढं काम करू शकतात, आम्ही माणसं काय करू शकतो याचा विचार करा. आणि म्हणून तेच घ्या त्यांच्याकडे जबाबदारीच कल्याणराव गडगुंड घेऊन आलो. बरं, तर एकदा पूज्य जगद्गुरु बाबाजींच्या उपस्थितीमध्ये लखनचं पूजन संपन्न झालेलं आहे. मनपूर्वक अभिनंदन करू. आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांच्या हस्ते फॉर्च्युनर गाडी ही लखननं त्या शंकरपटामध्ये टांगा शर्यतीमध्ये जिंकलेली फॉर्च्युनर गाडी. कुठं नाही, कुठं होती स्पर्धा, कुठं सांगलीला. आणि मालकांना धन्यवाद देऊ का त्यांनी फॉर्च्युनर जिंकली म्हणून फॉर्च्युनरच घेतली. दुसरा असता तर पैसे मागितले असते फॉर्च्युनरची किंमत, पण हे फॉर्च्युनर गाडी आणि जिथं लखन जातो तिथं त्याच्याबरोबर फॉर्च्युनर जाते. म्हणून एकदा जरा जोरात टाळी वाजून अभिनंदन करू आणि सगळ्यांचं अभिनंदन करू. आपण आता आनंदानं लखनला पुढे परवानगी देऊ. दमन थांबा. महादेवाचं ते वाहन आहे, अशा आरतीचे ताटही ओवळू शकता माता भगिनी. अगदी भगवान शिवाचं वाहन म्हणून आणि पारंपरिक खेळांना महत्त्व देणारा जय बाबाजी भक्त परिवार आहे. 10 वर्ष आपण कुस्तीचा आखाडा इथं भरावला. आता मात्र इथून पुढं शंकरपट टांगा शर्यतीचं सुद्धा आयोजन नियोजन आपण करणार आहे. म्हणून लखनचं पुढे प्रस्थान होतंय आहे, तिथून दर्शन करा. आणि जी फॉर्च्युनर गाडी आहे तिचं वितरण खास मंत्रालयामध्ये करण्यात आलं. जिथं लवकर माणसाला जायला भेटत नाही तिथं लखनमुळं फॉर्च्युनरचं अनावरण झालं. जाऊ द्या आता राजू भाऊ, जाऊ द्या. पण समोर बघितलं, अरे हत्ती बरोबर, हत्ती गजराजाचाही त्या ठिकाणी सन्मान ठेवून अगदी छलांग मारून आता लखन पुढे प्रस्थान करतोय. लखनचे सर्व जे सेवक मंडळ, बाकीचे भक्त थांबाव, बाकीचे गुरुबंधू थांबा. लखनची जी पूर्ण टीम आहे सेवा करणारी, एकदा त्या सगळ्या टीमचं जरा जोरात टाळी वाजून अभिनंदन आपण करू. आणि मनापासून धन्यवाद देऊ.
इलेक्शनच्या टाइमला खूप खूप अभिनंदन करू आजच्या या कार्यक्रमाची एक मिनिट आणि लखनचा पुढे प्रस्ताव हो. जे फॉर्च्युनर गाडी चला ये भैया मागे सरका चंद्रमा मनसो जातश्चक्षुः सूर्यो जायत श्रोत्रात्मायुष्टपरानष्टमुखा अग्निर्जायत नंदिकेश्वर भगवान की जय। म्हणून काही पाल्यांनी त्यांच्या मुलांना दान केलेलं आहे आणि त्या मुलांची सर्व व्यवस्था या ठिकाणी केली गेलेली आहे. म्हणजे एक उदात्त हेतू ठेवलेला आहे की पुढे चालून हे धर्म कार्य करण्याची खूप आवश्यकता भासणार आहे. हे धर्म कार्य करण्यासाठी धर्मवीर निर्माण व्हावेत त्याची तयारी इथूनच केलेली आहे. हा पण एक मोठा उद्देश पूज्य स्वामीजींनी ठेवलेला आहे आणि हे कार्य गुरुकृपेनं निश्चितपणे साकार होणार आहे आणि आपला भारत देश पुन्हा एकदा अखंड भारत देश होणार आहे याच्यामध्ये आता तिळमात्र शंका नाही. त्याचबरोबर माणूस सरोवर जो आहे तो पुन्हा आपल्या भारतामध्ये समाविष्ट होणार आहे त्याच्यामध्ये पण आता तिळमात्र शंका नाही. कारण हे इतकं मोठं आयोजन केलेलं आहे. ह्या सर्वांच्या यज्ञामधूनच सर्वांची जी भक्ती आहे सर्वांच्या मनामध्ये ज्या अभिलाषा आहेत त्या माध्यमातून ह्या दोन्ही इच्छा निश्चितपणानं साकार होणार आहेत आणि त्या व्हाव्यात अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझ्या वाणीला श्री गुरुचरणी विराम देतो. पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक नमस्कार. धन्यवाद. सर्वांनी गोष्टी हातून सद्गुरू काकांचा आपण प्रयोजन या ठिकाणी सर्वांनी अभिनंदन करावं. आज हिंदू जनजागृती समितीचा उद्देश आहे का हिंदू राष्ट्र या ठिकाणी भारत व्हायला पाहिजे आणि म्हणून प्रत्येक राज्यामध्ये या ठिकाणी सुंदर असं कार्य या ठिकाणी ते करत आहे. मी परत एकदा सद्गुरू काकांना मनपूर्वक जय बाबाजी भक्त परिवार या ठिकाणी सर्वांना त्यांच्या वतीने या ठिकाणी त्यांना खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. आणखी महत्वाची गोष्ट सांगायची होती ती म्हणजे आज ज्याप्रमाणे या ठिकाणी मोठं आयोजन केलेलं आहे अगदी अशाच प्रकारचं आयोजन म्हणजे सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सव. म्हणजे इथून पुढं आपला भारत देश पुन्हा एकदा विश्वगुरुपदी विराजमान व्हावा आणि सनातन राष्ट्राची स्थापना व्हावी म्हणून दिल्लीमध्ये भारत मंडपम या ठिकाणी सनातन राष्ट्र शंकरनाथ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यामध्ये पण भारतभरातले संत महंत मोठमोठे वक्ते येणार आहेत, मोठमोठे केंद्रीय मंत्री पण येणार आहेत आणि अशा
त्याच्यामध्ये 30,000 धर्मप्रेमी साधक संत महंत सहभागी झालेले होते. तिथे मुख्यमंत्री काय डाऊट? आणि केंद्रीय मंत्री पण त्या कार्यक्रमामध्ये आलेले होते. आणि त्याचा उद्देश हाच होता की जे धर्म कार्यकर्ते आहेत त्यांना शक्ती मिळावी यासाठी त्या ठिकाणी पण 2 यज्ञ करण्यात आले. लेट पडतो तू त्याचा आणि आज टेम्परेचर या कमी ठिकाणी ठेवला पण तेच पाहायला मिळतं आहे. म्हणजे मग आपल्या सर्वांची जी इच्छा आहे, अनेक संतांचं जे मार्गदर्शन आहे, पूज्य बाबाजी आहेत, या सर्वांच्या आशीर्वादानं निश्चितपणानं आपला भारत देश पुन्हा अखंड भारत देश होणार आहे. हा वी आणि मानस सरोवर पुन्हा एकदा 2 मिनिटं सत्कार होते भाऊचं इथं. त्याच्यासाठी आपण 5 मिनिटाचा, सर्वांनीच 5 मिनिटाचा. प्रार्थना करूया. एवढं सांगून हा. मी माझ्या वाणीला गुरुचरणी विराम देतो. धन्यवाद आदरणीय नंदकुमार जाधवजी, आदरणीय काका.